सर्व मान्यवरांचे स्वागत करते। कार्यक्रमाचे सुरेल गीतानंतर संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट कृष्णकांतजी कुदळे चंद्रकांत प्रजून आला याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं ही संस्था राष्ट्रीय शिक्षणाच्या उद्देशाने सुरू केली आणि आज तागायत राबवित आहे। काळाच्या ओघात मातृभाषा विकासाचं शिक्षणही सोसायटी संस्थेच्या वतीने आणि बाजूला मागे सर अर्पण करण्यात येत आहे। आणि हे सुद्धा दृष्टी असलेले सगळे आमचे पालक त्यावेळेस माझी यायची इच्छा होती। काही अपरिहार्य कारणास्तव तो कार्यक्रम झाल्यासाठी काय आवाजला मला समजलं नाही, परंतु अनेक लोक पद सोडायला तयार असतात, त्यातलं एक पद असतं 16वरची पोळी। आणि म्हणून मी जाणीवपूर्वक ठरवलं नाही कार्यक्रम जायचंच गेलंच पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो। साहेब शिक्षण खातं खूप चांगलं आहे असं मला वाटतं। काय होतं एकदा परवा एका लहान मुलीचं लग्न झालं, लहान म्हणजे अर्थात 18 वर्षाची मुलगी लग्न झालं, तिला पाहिजे ते खूप अलंकार पाहिजे होते, पण ती म्हणाली मला 3 पाऊण 3 तोळ्याची नथनी पाहिजे म्हणाले। आई वडील म्हणाले की इतक्या तोळ्याची घेऊ नको बेटा, अर्ध्या तोळ्याची 2 तोळ्याची ठीक आहे, 1 तोळ्याची, त्यामुळे 3 तोळ्याचीच पाहिजे। जेव्हा ही 3 तोळ्याची नथनी नाकामध्ये घातली तेव्हा आता कसं वाटतं का म्हणजे थोडंसं बरं वाटतं। तिला विचारत सांगत होती ती, पवार साहेब माझे तसंच आहे। हे खातं मी खरं म्हणजे कशासाठी घेतलं मला समजलं नाही, एवढं भयानक खातं आहे हे मला केव्हा वाटलं नाही। म्हणून मी माननीय देशमुख साहेबांकडे गेलो, सर द्याल तर काही खातं द्या पण जमलं ते शिक्षण खातं द्या। मला कुठे माहिती हे 6.5 लाख लोक एका विषयी पडतात, 6.5 लाख माझे कर्मचारी, प्रचंडमध्ये संस्था चालक, त्यापेक्षा सगळ्याच शिक्षकांच्या अडचणी आणि कोणी कोणावरही जाऊन पडवकर न पड, पण माझी तब्येत पाहून लोक अंगावर येऊन पडल्याशिवाय। पण तरी साहेब मी नम्रपणे ठरवलेला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र घडली, इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केले। तर एज्युकेशन इज द ओरिजिन ऑफ द डेव्हलपमेंट जर असेल, या खात्याला न्याय देण्याच्या पर्यायाने लेखनवाच्या भूमिका कार्यक्रम राबवला, लोक अक्षरशः आंदोलन करतात की गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवला, तरीही लोकांनी आंदोलन केलं। साहेब कदाचित आपण जर आमच्या भगिनी सुप्रियाजींना पहिल्यांदा विधानसभेत जर संधी दिली असती तर मला किंवाच बॅकिंग मिळून गेलं असतं आणि माझा 100% कार्यक्रम तेव्हाच यशस्वी झाला असता। कधी कधी कोण गाणं म्हणतो त्याच्यापेक्षा गाणं म्हणणाऱ्या मागच्या माणसाचं बॅकग्राऊंड कसं आहे हे महत्वाचं असतं। आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनी, खरं म्हटलं तर मला पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। एकदा कार्यक्रम स्वीकारल्याच्या नंतर मला काही कारणामुळे या ठिकाणी येता आलं नाही, परंतु खळदकर आणि सूर्यकांत पाठक यांनी एखादी गोष्ट मनामध्ये घेतल्याच्या नंतर ती पुरी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, त्याची प्रचिती आज मी या ठिकाणी। मला आनंद आहे की अनेक वर्षाच्या नंतर या सगळ्या प्रांगणामध्ये येता आलं। बरोबर 49 वर्षाच्या पूर्वी मी आता आठवत होतो, मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो। बारामतीतून आलो होतो, कॉमर्स कॉलेजमध्ये दाखल झालो होतो आणि एक दिवशी वर्तमानपत्रामध्ये वाचलं सकाळमध्ये की नुमोवीच्या या प्रांगणामध्ये
एक उत्तम प्लॅनेटोरियम आहे आणि ग्रह नक्षत्रांच्या संबंधीची जर माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी एक संध्याकाळ घालवायची आणि म्हणून समोरच्या त्या वास्तूमध्ये तो जो डोम आहे त्याच्या खाली पहिल्यांदा आयुष्यात प्लॅनेटोरियम हा प्रकार काय असतोय पाहण्याच्यासाठी मी आलो. आता एक अतिशय उत्तम प्लॅनेटोरियम चालवण्याच्या संबंधीची संधी मला मिळाली.